गोष्ट 25वी. विक्रमादित्याचे अखेर झाले काय. राजा विक्रमादित्य खांद्यावर त्या प्रेताला घेऊन शेवटी तांत्रिकाजवळ पोहोचला. कृष्ण पक्षाच्या त्या भयाण अंधाऱ्या रात्री तो तांत्रिक वडाच्या झाडाच्या खाली राजा विक्रमादित्यची बऱ्याच वेळापासून वाट बघत होता. त्याने त्याच्या आसपासची स्मशानाची ती जमीन रक्ताने सारवली होती आणि त्याच्या समोर आग पेटत राहावी यासाठी एक चौकोनी कुंड तयार केले होते, जे हाडांच्या भुकटीने पूर्ण भरलेले होते. त्याच्या चारही बाजूला रक्ताचे घडे भरून ठेवले होते. त्या तांत्रिकाच्या समोर मनुष्याच्या चरबीने भरलेला एक दिवा जळत होता आणि त्याच्या शेजारी जळणाऱ्या अग्नीत त्याची केव्हाच आहुती देऊन झाली होती. त्याने समोर राजा विक्रमादित्यला येताना बघितले आणि तो मोठ्या आनंदाने उठून उभा राहिला. आणि जसे राजा विक्रमादित्य त्या प्रेताला घेऊन जवळ आले तेव्हा तो तांत्रिक हात जोडून राजा विक्रमादित्यला म्हणाला, महाराज, तुम्ही माझ्यावर खरोखर खूप उपकार केले आहेत. जी लोक तुम्हाला सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ मानतात त्या लोकांचे म्हणणे खरोखर बरोबर आहे, कारण तुम्ही एकमेव अशा व्यक्ती आहात जे स्वतःची चिंता सोडून परोपकार करता, दुसऱ्यांना मदत करता. हीच तुमची महानता आहे राजा. तुम्ही जे कार्य हाती घेतले ते पूर्ण करूनच राहता, भले मग त्यात तुमचे प्राणही जाऊ देत, पण ते कार्य तुम्ही पूर्णत्वाला नेताच. खरोखर तुम्ही धन्य आहात. इतके बोलून त्या तांत्रिकाने राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून ते प्रेत खाली उतरवले आणि जमिनीवर ठेवले. नंतर त्याने त्या प्रेताला आंघोळ घातली, त्याच्या शरीराला लेप लावला, त्या प्रेताला माळ घातली आणि अग्निकुंडाजवळ ते प्रेत ठेवून दिले. नंतर त्याने स्वतःच्या सर्वांगाला भस्म चोपडले आणि प्रेतावर आच्छादन घातले आणि काही वेळ तो काहीही न करता ध्यानस्थ बसला. नंतर डोळे उघडून तो मंत्र पुटपुटायला लागला आणि वेताळाला आव्हान करू लागला. जेव्हा वेताळ त्या शरीरात शिरला तेव्हा तो तांत्रिक त्याची पूजा करू लागला. त्याने मनुष्याच्या खोपडीने त्या वेताळाला अर्घ्य दिले. मनुष्याच्या दातांची फुलं त्या वेताळाला वाहिली आणि त्या प्रेताला सुगंधित लेप लावला. लेप लावून झाल्यावर त्याने मनुष्याच्या डोळ्यांचा धूप त्या प्रेताला दिला आणि मांसाचा नैवेद्य दिला. अशा प्रकारे पूजा संपवून तो तांत्रिक उठून उभा राहिला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या राजा विक्रमादित्यला म्हणाला, महाराज, इथे साक्षात मंत्रांचा मालक प्रकट झालाय. तेव्हा तुम्ही जमिनीवर झोपून त्यांना साष्टांग नमस्कार घाला. तेव्हा ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला जो हवा असेल तो वर देतील. हे ऐकून राजा विक्रमादित्यला वेताळाने सांगितलेल्या शब्दांची आठवण झाली. म्हणून तो तांत्रिकाला म्हणाला, मला प्रणाम कसा करायचा तेच माहीत नाहीये. तेव्हा तुम्ही आधी मला प्रणाम करून दाखवा. तुम्ही जसा प्रणाम कराल मी सुद्धा अगदी तसाच प्रणाम करेन. राजा विक्रमादित्यची ही विनंती ऐकून तो तांत्रिक प्रणाम कसा करायचा हे दाखवण्यासाठी जमिनीवर वाकला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता राजा विक्रमादित्यने विद्युत चपळाईने त्याची तलवार उपसली आणि त्याच्या मानेवर चालवली. सप! सगळीकडे रक्ताचा सडा पसरला आणि त्या तांत्रिकाचे शीर धडावेगळे झाले. राजाने त्याची छाती फाडून त्याचे हृदय बाहेर काढले आणि त्या तांत्रिकाचे शीर आणि त्याचे हृदय वेताळाला अर्पण केले. तेव्हा प्रसन्न झालेला वेताळ पुन्हा राजा विक्रमादित्यबरोबर संवाद साधू लागला. वेताळ राजा विक्रमादित्यला म्हणाला, राजा, हा दुष्ट तांत्रिक विद्याधरांच्या ज्या इंद्रपदाची कामना करत होता ते तुला धरतीवरच्या राज्याचा भोग करून झाल्यावर मिळेल. माझ्यामुळे तुला फार कष्ट झाले आहेत, म्हणून तू माझ्याकडून कोणताही एक वर मागून घे. वेताळाच्या अशा म्हणण्यावर राजा विक्रमादित्य वेताळाला म्हणाला,
योगेश्वरा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात त्यातच मला सर्व काही मिळाले. पण तुम्ही वर मागायला सांगितलं आहे म्हणून मी एक वर मागतो. तुम्ही मला ज्या 24 गोष्टी सांगितल्या आणि आता जी घटना घडली ती 25वी गोष्ट, अशा या 25 गोष्टी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध व्हाव्यात आणि लोकांसाठी त्या गोष्टी नेहमी आदरणीय असाव्यात अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे राजा विक्रमादित्य, असेच होईल. आधीच्या 24 गोष्टी आणि शेवटची ही जी घटना घडली ती 25वी गोष्ट, या सगळ्या गोष्टी वेताळ पंचविशी या नावाने प्रसिद्ध होतील. लोक या गोष्टींचा आदर करतील. जे कोणी आदरपूर्वक आणि श्रद्धेने यातील एक जरी पृष्ठ वाचेल किंवा ऐकेल तो लगेच पापमुक्त होऊन जाईल. जिथे जिथे या गोष्टी वाचल्या किंवा ऐकल्या जातील तिथे यक्ष, वेताळ, डाकिनी, राक्षस इत्यादींचा प्रभाव पडणार नाही. इतके बोलून वेताळ त्या मनुष्याच्या शरीरातून बाहेर पडला आणि योगमायेने त्याच्या इच्छित लोकात लुप्त झाला. लगेच दुसऱ्याच क्षणी तिथे भगवान शिव इतर देवांबरोबर प्रकट झाले. भगवान शिव राजा विक्रमादित्यला म्हणाले, वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू धन्य आहेस कारण तू त्या धूर्त तपस्वीला मारलेस, जो हठबळाने विद्याधरांचे महाचक्रवर्ती पद प्राप्त करू पाहत होता. या तांत्रिकासारख्या निर्घुण, हिंसक, अविवेकी असुरांना शांत करण्यासाठी मीच तुला निर्माण केले आहे. जेव्हा द्वीप आणि पाताळासहित या धरतीवरच्या सगळ्या भोगांचा उपभोग घेऊन तू कंटाळशील, तेव्हा तुझ्या स्वेच्छेने तू त्यांचा त्याग करून माझ्या जवळ येशील. मी तुला देत असलेल्या या अपराजित नावाच्या तलवारीचा स्वीकार कर. हिच्या मदतीने तुला सर्व सुख प्राप्त होतील. आणि ती तलवार राजा विक्रमादित्यच्या हवाली करून भगवान शिव अंतर्धान पावले. जेव्हा राजा विक्रमादित्यने आजूबाजूला बघितले तेव्हा पहाट झाली होती. हळूहळू सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरू लागला होता. राजा विक्रमादित्य त्याच्या नगरीत परत गेला. नंतर त्याच्या प्रजेला त्या रात्रीची सर्व घटना समजली तेव्हा त्यांनी राजा विक्रमादित्यचा सन्मान करून मोठा उत्सव साजरा केला. तो संपूर्ण दिवस दानात, शिवअर्चनेत, संगीतात साजरा करण्यात आला आणि खूप मोठा उत्सव साजरा केला गेला. काही दिवसांनी भगवान शिवने दिलेल्या त्या तलवारीच्या प्रभावाने राजा विक्रमादित्यने धरतीसहित सर्व द्वीप आणि रसातळावर निष्कंटक राज्य केले. नंतर भगवान शिवाच्या आज्ञेनुसार विद्याधरांचे महान स्वामित्व देखील प्राप्त केले. राजा विक्रमादित्यने बरेच दिवस विद्याधरांच्या राजाच्या रूपात राज्य केले आणि अनेक सुखभोग प्राप्त केली आणि शेवटी तो भगवंतात विलीन झाला. आता आपण ऐकलत पुस्तक विक्रम वेताळ. लेखक दर्शन देसले. वाचक कृणाल आळवे.